हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन शॉट लेक्चर बघणार आहोत. युनिट नंबर 2वर DSBDA हा सब्जेक्ट आहे. जे पण तुमचे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये थर्ड इयरला असणारे 2019 पॅटर्नचे जे विद्यार्थी असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. तर युनिट नंबर 2 जो आहे आपला स्टॅटिस्टिकल इन्फरन्स, यावरचे आपण सगळे टॉपिक वन बाय वन कव्हर करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर पूर्ण युनिट आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले मी 7 पॉईंट काढलेले आहेत. हा पूर्ण सिलेबस आहे युनिट नंबर 2चा. तर 7 पॉईंटमध्ये मी पूर्ण सिलेबस डिवाईड केला आहे. प्लस याच्यामध्ये काही तुम्हाला इनसेममध्ये क्वेश्चन्स विचारले जातात न्यूमेरिकल टाईपचे, ते पण मी तुम्हाला इनसेमचे सोल्युशन प्रोव्हाइड करेल. म्हणून कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी टेलिग्रामची ग्रुपची लिंक असेल तिथे जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला सगळं मटेरियल भेटेल. तर आपण आता युनिट नंबर 2ला सुरुवात करूया. तर वन बाय वन आपण हे सगळे टॉपिक कव्हर करणार आहोत, म्हणून व्हिडिओला पूर्ण बघा. तर सगळ्यात पहिला टॉपिक येतो आपला मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिला पॉईंट बघायचा आहे नीड ऑफ स्टॅटिस्टिक इन डेटा सायन्स. तर आपण फर्स्ट व्हिडिओ जो होता आपला लेक्चर नंबर 1 वन शॉर्ट व्हिडिओचा युनिट नंबर 1, त्याच्यामध्ये आपण डेटा सायन्स बघितलं होतं. तर डेटा सायन्समध्ये स्टॅटिस्टिकचा यूज काय आहे, त्याचा नीड काय आहे, ते आपण या युनिटमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले स्टॅटिस्टिक म्हणजे काय? तर स्टॅटिस्टिक म्हणजे सायन्स ऑफ कलेक्टिंग, ऑर्गनायझिंग, ॲनालायझिंग, इंटरप्रिटिंग अँड प्रेझेंटिंग डेटा. तर डेटाला ऑर्गनाइज, कलेक्ट, ॲनालाइज आणि इंटरप्रेट करण्यासाठी जे मेथड वापरतो आपण त्याला स्टॅटिस्टिक बोलतात. तर स्टॅटिस्टिकचा नीड काय आपल्याला डेटा सायन्समध्ये? तर त्याचे काही 7 पॉईंट आहेत. जसं की अंडरस्टँडिंग डेटा. तर डेटाला समराईज करायचं किंवा अंडरस्टँड करायचं, डिस्क्राईब करायचं लार्ज डेटा सेटला, तर त्याच्यामध्ये आपल्याला स्टॅटिस्टिकची हेल्प लागते. त्यानंतर फाइंडिंग पॅटर्न्स. तर आपल्याला ट्रेंड वगैरे, पॅटर्न वगैरे फाइंड करायचे असेल तर त्याच्यासाठी पण स्टॅटिस्टिक लागेल. त्यानंतर मेकिंग प्रेडिक्शन्ससाठी. त्यानंतर टेस्टिंग हायपोथेसिसमध्ये त्याला व्हॅलिडेट आणि रिजेक्ट अजम्पशन्स करण्यासाठी डेटाच्या. त्यानंतर मेजरिंग रिलेशनशिप्स. तर 2 व्हेरिएबल जर असले तर त्यांच्यामध्ये जे रिलेशनशिप कसं असतं त्याच्यासाठी पण आपण स्टॅटिस्टिकचा यूज करतो. त्यानंतर डेटा क्वालिटी असेसमेंट. तर याच्यामध्ये आपण मिसिंग व्हॅल्यू, एरर वगैरे आयडेंटिफाय करण्यासाठी स्टॅटिस्टिकचा यूज करतो. तर हे झालं नीड ऑफ स्टॅटिस्टिक इन डेटा सायन्स. यानंतरचा टॉपिक येतो आपला मीन काय असतं. तर मीन काय असतं? मीन इज अ ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ डेटा सेट. आपल्याला कोणता पण डेटा सेट दिलेला असेल तर त्याच्यातली ॲव्हरेज व्हॅल्यू जी असते तीच आपली मीन राहते. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. तर मीन इज इक्वल्स टू समेशन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन. तर याच्यामध्ये सम ऑफ ऑल व्हॅल्यूज डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज असा त्याचा फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युल्याचा यूज करून आपण मीन फाइंड करत असतो. जर एक्झाम्पल बघायचं झालं तर आपल्याकडे जर समजा एखादा डेटा सेट दिलेला असेल तर त्याचा मीन काढण्यासाठी आपल्याला त्या सगळ्या व्हॅल्यूंची ॲडिशन करायची आणि जितके पण नंबर्स असतील त्याला डिवाइड करायचं. जसं की इथे 5 नंबर दिलेले आहेत, आपल्याला सगळ्यांची ॲडिशन करायची डिवायडेड बाय 5. तर याचा ॲन्सर येते 60, म्हणजेच आपला मीन झाला 60. तर हे झालं मीन. त्यानंतर येतं आपला मेडियन. तर मेडियन काय असतं? मेडियन इज अ मिडल व्हॅल्यू ऑफ डेटा सेट वेन अरेंज इन असेंडिंग ऑर्डर और डिसेंडिंग ऑर्डर. तर आपला जो डेटा सेट आहे तो एका अरेंजमेंटमध्ये असला पाहिजे, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर, आणि याच्यामधली जी मिड व्हॅल्यू असेल ती आपली मेडियन असेल. तर याच्यामध्ये पण 2 टाईप येतात, एक ऑड नंबर व्हॅल्यूसाठी आणि एक इवन नंबर व्हॅल्यूसाठी. तर ऑडमध्ये जे आपलं डेटा सेट असतो तर इथे आपल्याला एक ऑड नंबरचा डेटा सेट दिलेला आहे. त्याच्यामध्ये 5 व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहे. 5 व्हॅल्यूज म्हणजेच ऑड. तर याच्यामध्ये जो सगळ्यात मिडला असेल तो आपली झाली मीडियन. तर इथे मिडला दिलेला आहे आपल्याला 30 म्हणून मीडियन झाली 30. तसंच इवनमध्ये पाहिलं तर इथे आपल्याला 6 व्हॅल्यूज दिलेल्या आहे, म्हणजेच एनची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे 6, ती आहे इवन. तर इवन असेल तर आपल्याला जे मधले 2 आहेत त्यांची समेशन करून 2 ने डिवाइड करायचं आहे, म्हणजेच 30 + 40/2. तर याची व्हॅल्यू येते 35. तर मीडियन झाली आपली 35. तर असं याला फाइंड करायचं. त्यानंतर मोड काय असतं? तर मोड इज अ मोस्ट फ्रिक्वेंटली ऑकरिंग व्हॅल्यू इन डेटा सेट. तर आपल्याकडे जर एखादा डेटा सेट दिलेला असेल तर त्याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू सगळ्यात जास्त ऑकर झालेली आहे किंवा रिपीट झालेली आहे तीच व्हॅल्यू आपली मोड राहते. समजा एखादा आपल्याकडे
एक्झाम्पल पाहायचं झालं तर एखादा डेटा सेट दिलेला आहे, त्याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू सगळ्यात जास्त ऑकर झालेली आहे. तर इथे 20 हे दोनदाच आहे आणि 40 जे आहे ते 3 वेळा ऑकर झालेले आहे, रिपीट झालेले आहे. तर 40 झाली आपली मोड, जे जास्त वेळा रिपीट झालेलं आहे. तर मोडचे पण 3 टाईप आहे, तुम्ही हे एक्सप्लेन करू शकता. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आहे तो युनी मॉडल, दुसरा आहे तो बाय मॉडल आणि तिसरा आहे तो मल्टी मॉडल. तर हे काय असतं? युनी मॉडल म्हणजे तुमच्या जर डेटा सेटमध्ये एक व्हॅल्यू सगळ्यात जास्त रिपीट झालेली असेल तर तो युनी मॉडल. बाय मॉडलमध्ये 2 व्हॅल्यूज सगळ्यात जास्त रिपीट झालेल्या असतील तर तो झाला बाय मॉडल. जसं की इथे दिलेलं आहे 20 आणि 40 हे 2 जास्त वेळा रिपीट झालेले आहे. आणि मल्टी मॉडलमध्ये सगळ्यात जास्त व्हॅल्यूज ज्या 2 पेक्षा जास्त व्हॅल्यूज रिपीट झालेल्या असेल तर इथे 10, 20, 30 हे अशा व्हॅल्यूज मल्टिपल व्हॅल्यूज रिपीट झालेल्या आहे, म्हणून मल्टी मॉडल. तर हे झालं मोड. त्यानंतर येतं आपलं मिड रेंज. तर मिड रेंज काय राहतं? मिड रेंज इज द ॲव्हरेज ऑफ मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज इन डेटा सेट. तर आपल्याला एखादा डेटा सेट दिलेला असेल, त्याच्यातली मॅक्झिमम व्हॅल्यू प्लस मिनिमम व्हॅल्यू अपॉन 2 केलं तर आपल्याला मिड रेंज भेटेल. इथे एक्झाम्पलच्या मदतीने बघायचं झालं तर आपल्याला डेटा सेट दिलेला असेल एक, त्याच्यामधली जी हायेस्ट व्हॅल्यू असेल ती मॅक्झिमम व्हॅल्यू आणि जी लोएस्ट असेल आपल्याकडे ती मिनिमम व्हॅल्यू, या दोघांची सम करायची आहे आणि 2ने डिवाइड करायचं आहे. तर जे पण आपल्याकडे ॲन्सर येईल 30 ते झाली आपली मिड रेंज. तर हे झाले 5 पॉईंट सेंट्रल टेंडन्सीचे. तर त्याच्यानंतरचा टॉपिक येतो आपल्याकडे मेजर्स ऑफ डिस्पर्शन. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो रेंज. तर रेंज काय असतं? रेंज इज द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज इन डेटा सेट. तर डेटा सेटमध्ये दिलेले आपली जी मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू असेल याच्यामधला जो डिफरन्स काढतो आपण त्यालाच रेंज बोलतात. मॅक्झिमम व्हॅल्यू मायनस मिनिमम व्हॅल्यू हा त्याचा फॉर्म्युला आहे. याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर आपल्याकडे एखादा डेटा सेट दिलेला असेल, त्याच्यामध्ये जी मॅक्झिमम व्हॅल्यू आहे 50 आणि मिनिमम व्हॅल्यू आहे 10. तर या दोघांचा जो डिफरन्स येईल तोच आपली रेंज राहील 40. तर हे झालं रेंज. त्यानंतर येतं व्हॅरियन्स. तर व्हॅरियन्स काय राहतं? व्हॅरियन्स इज द ॲव्हरेज ऑफ स्क्वेअर डिफरन्सेस फ्रॉम द मीन. तर इथे व्हॅरियन्सचा एक फॉर्म्युला आहे जो तुम्ही एक्सप्लेन करू शकता. तर याच्यामध्ये समेशन ऑफ एक्स मायनस मीनचा स्क्वेअर डिवायडेड बाय एन, तर हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युल्यामध्ये जी एक्स आहे आपला ती ईच व्हॅल्यू आहे आपल्या डेटा सेटमधली. त्यानंतर एक्स बार हा आपला मीन राहील, इथे मीन एक्स बार म्हणून आपण दाखवला जातो. त्यानंतर एन म्हणजे टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज, जितक्या पण व्हॅल्यूज असतील. तर स्टेप बाय स्टेप याचं एक्झाम्पल बघूयात. एक डेटा सेट दिलेला आहे समजा तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला एन हा 5 म्हणजे 5 व्हॅल्यूज दिलेले आहेत डेटा सेटमध्ये. त्यानंतर स्टेप नंबर 1 काय येईल तुमची? कॅल्क्युलेट मीन. या व्हॅरियन्स जर तुम्हाला काढायचा असेल तर या फॉर्म्युल्यामध्ये जितक्या पण टर्म आहेत त्या तुम्हाला सगळ्यात आधी फाइंड कराव्या लागतील. तर यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले फाइंड करायचं आहे मीन. तर मीन कसा फाइंड करतो आपण? सगळ्या व्हॅल्यूज जितक्या व्हॅल्यूज असतील त्यांची प्लस आपण जितक्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत त्याने डिवाइड करायचं. तर इथे त्याची मीन येतो 30. तर 30 मीन आला आपल्याकडे. त्यानंतर स्टेप 2 काय येणार आपल्याकडे? कॅल्क्युलेट डिफरन्सेस फ्रॉम मीन. तर आपल्याला मीन काढला आहे आपण, आता आपल्याला हा ब्रॅकेट काढायचा आहे पूर्ण. तर ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस मीन म्हणजेच एक्सच्या जे आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या आहे डेटा सेटमधल्या त्याच्यामधून आपण मीनला मायनस करणार. तर इथे हा सगळ्यात पहिले हा कॉलम दिलेला आहे आपल्याला. त्यानंतर एक्स मायनस मीनचा कॉलम आपल्याला त्याच्यातून मायनस करायचे आहेत आणि त्याच्यानंतर याचा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे, म्हणून आपण इकडे एक कॉलम केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण या ब्रॅकेटचा स्क्वेअर काढणार. तर या व्हॅल्यूचा आपण इथे स्क्वेअर काढलेला आहे. तर टोटल आपल्याकडे 1000 येणार याचं ॲन्सर. तर इथे आपण एक्स मायनस मीनचा स्क्वेअर याचा ॲन्सर 1000 काढलेला आहे. तर स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला काय करायचं आहे? सिम्पली या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या आहेत व्हॅरियन्सच्या. तर इथे आपल्याला समेशन ऑफ एक्स मायनस मीनचा स्क्वेअर भेटलेला आहे 1000 आणि एन किती आपला 5. तर सिम्पल कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला उत्तर येतं 200. तर हे त्याचं एक्झाम्पल झालं. व्हॅरियन्स जर तुम्हाला विचारलं तर सिम्पल हे एक्झाम्पल एक्सप्लेन तुम्ही करू शकता. त्यानंतर येतं आपलं मीन डेव्हिएशन. मीन डेव्हिएशन काय असतं? मीन डेव्हिएशन इज द ॲव्हरेज ऑफ ॲब्सोल्यूट डिफरन्सेस ऑफ ईच व्हॅल्यू फ्रॉम द मीन ऑर मीडियन. तर याचा पण एक फॉर्म्युला आहे MD = समेशन ऑफ मॉड एक्स मायनस मीन डिवायडेड बाय एन. तर याचा फॉर्म्युला पण त्याच्यासारखाच आहे व्हॅरियन्ससारखा, फक्त इथे मॉड दिलेला आहे आणि इथे स्क्वेअर नाही आहे.
तर एक्स काय आहे तर ईच व्हॅल्यू आहे, जसं की डेटा सेटमधली प्रत्येक व्हॅल्यू आपली एक्स राहील इथे. त्यानंतर एन म्हणजेच टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. तर याचं पण एक्झाम्पल बघायचं झालं तर इथे आपण एक डेटा सेट घेतला आहे, त्यामध्ये एनची व्हॅल्यू 5 आहे, म्हणजेच 5 व्हॅल्यूज आहेत. त्यानंतर कॅल्क्युलेट मीन. तर याच्यामध्ये पण आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये पुट करण्यासाठी मीन लागेल. तर मीन आपण काढून घेतला, सगळ्याची ॲडिशन करून डिवायडेड बाय 5 केलं, इथे 30 भेटला आपल्याला मीन. त्यानंतर कॅल्क्युलेट ॲब्सोल्यूट डिफरन्सेस. तर याच्यामध्ये आपल्याला मॉड एक्स मायनस मीन काढायचा आहे, म्हणून आपण इथे कॅल्क्युलेशन केलं. तर इथे ही सगळ्या एक्सच्या व्हॅल्यूज, या व्हॅल्यूजमधून आपण मीनला मायनस केल्यानंतर आपल्याला या सगळ्या व्हॅल्यूज भेटल्या. तर या व्हॅल्यूजला आपण मॉड केलं तर त्याच्यामध्ये सगळे मॉडमध्ये आले, म्हणजेच निगेटिव्ह निघून गेले. मॉड केल्यानंतर निगेटिव्ह नाही राहत. तर इथे टोटल आली आपल्याकडे मॉड 60. तर ही आपण जी मीन डेविएशनचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये पुट करायचा आहे. तर स्टेप नंबर 3मध्ये आपण फॉर्म्युला लिहिणार आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्याला 12 आन्सर भेटणार, म्हणजेच मीन डेविएशन भेटणार. तर तुम्ही हे एक्झाम्पल तिथे एक्सप्लेन करू शकता. त्याच्यानंतर येतं स्टँडर्ड डेविएशन. स्टँडर्ड डेविएशन काय राहतं तर स्टँडर्ड डेविएशन इज द स्क्वेअर ऑफ रूट ऑफ व्हॅरियन्स. जे आपण व्हॅरियन्स काढलं आहे इकडे हीच प्रोसेस राहणार पूर्ण, फक्त स्टँडर्ड डेविएशन काय राहणार, जे पण आपल्याला शेवटची व्हॅल्यू निघेल व्हॅरियन्सची त्याचंच स्क्वेअर रूट राहणार. तर हे झालं स्टँडर्ड डेविएशन. स्टँडर्ड डेविएशन म्हणजेच व्हॅरियन्सचं स्क्वेअर रूट. तर हे कॅल्क्युलेट कसं करायचं तर याचे व्हॅरियन्स इथे आपल्याला कॅल्क्युलेट स्टँडर्ड डेविएशन. तर स्टेप नंबर 4 येईल, म्हणजेच आपण जे मागं व्हेरियन्ससाठी स्टेप्स केल्या होत्या हेच एक्झाम्पल घेतलं आपण. तर इथे आपण हे सगळं सॉल्व केलं फॉर्म्युल्यामध्ये टाकून. तर आपलं व्हॅरियन्सचं ॲन्सर आलं 200 आलंच, म्हणजेच आपला स्टँडर्ड डेविएशन काय येणार अंडर रूट ऑफ 200. तर अंडर रूट ऑफ 200 येणार. तर स्टँडर्ड डेविएशन काय येणार 14.14. तर हे झालं आपलं फायनल ॲन्सर. तर तेच एक्झाम्पल, फक्त त्याचा स्क्वेअर रूट काढल्यानंतर स्टँडर्ड डेविएशन आपल्याला भेटणार. त्याच्यानंतर येतं डिस्ट्रीब्युशन हा पॉईंट. तर डिस्ट्रीब्युशनमध्ये आपल्याला बघायचं आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन वर्सेस स्क्यू डिस्ट्रीब्युशन. तर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन काय राहतं तर इज अ सायमेट्रिक बेल शेप कर्व वेअर मोस्ट डेटा इज कॉन्सन्ट्रेटेड अराउंड द मीन. तर सगळ्यात जास्त इथे आपल्याला हे जे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आहे हे आपल्याला बेल शेप कर्वमध्ये दिसतं, जसं की तुम्ही या डायग्राममध्ये बघू शकता. असा डेटा हा मीनच्या जवळपास, मीन जो असतो त्याच्या जवळपास सगळा डिस्ट्रीब्युटेड असतो, कॉन्सन्ट्रेटेड असतो, म्हणून याला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आपण बोलतो. तर याच्यामध्ये मीन, मीडियन आणि मोड जो असतो तो ऑल इक्वल असतात. त्यानंतर शेप ही एका बेलच्या कर्वसारखी असते. त्यानंतर डेटा इज सायमेट्रिकली डिस्ट्रीब्युटेड ऑन बोथ साईड. ज्या दोन्ही साईड असतात तिथे हा डेटा जो असतो आपला तो सायमेट्रिकली डिस्ट्रीब्युटेड असतो. त्यानंतर मोस्ट व्हॅल्यू आर नियर द मीन. तर मोस्ट व्हॅल्यूज या आपल्या मीनच्या जवळ असतात. त्यानंतर व्हेरी फ्यू व्हॅल्यूज ॲट एक्स्ट्रीम्स. तर एक्स्ट्रीमवरती खूप कमी व्हॅल्यूज असतात. तर हे झालं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर स्क्यू डिस्ट्रीब्युशन काय राहतं ते बघूया. तर स्क्यू डिस्ट्रीब्युशन इज अ असायमेट्रिक डिस्ट्रीब्युशन व्हेअर डेटा इज नॉट इक्वली स्प्रेड ऑन बोथ साईड्स. जसं की आपण नॉर्मल बघितलं तर नॉर्मलच्या अपोजिट स्क्यू राहतं. याच्यामध्ये पण 2 टाईप आहेत. जे की स्क्यू डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय, जे की डिस्ट्रीब्युशन राहतं डेटाचं ते इक्वली साईडला नसतं. ते एक तर राईट साईडला असतं किंवा लेफ्ट साईडला असतं, एक साईडला डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. तर याच्यामध्ये 2 टाईप बघायचे झाले तर एक येतं आपलं पॉझिटिव्हली स्क्यू आणि दुसरा येतं निगेटिव्हली स्क्यू. तर पॉझिटिव्हली स्क्यू जो असतो तो राईट साईडला असतो आणि निगेटिव्हली स्क्यू जो असतो तो लेफ्ट साईडला राहतो. तर तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी हे तुम्ही स्टेप बाय स्टेप तिथे एक्सप्लेन करू शकता. तर या झाल्या त्याच्या 2 डायग्राम झाल्या. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता की जे पॉझिटिव्हली आहे ते राईट साईडला जास्त डिस्ट्रीब्युशन आहे आणि जे निगेटिव्हली स्क्यू आहे ते लेफ्ट साईडला डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. त्याच्यानंतर पॉझिटिव्हलीमध्ये काय असतं, टेल इज ऑन द राईट साईड. जी टेल असते ती राईट साईडला असते. त्यानंतर मोस्ट डेटा इज ऑन द लेफ्ट साईड. तर लेफ्ट साईडला जास्तीत जास्त डेटा असतो. त्यानंतर तुम्ही मीन, मीडियन आणि मोडचं जे रिलेशनशिप आहे ते इथे बघू शकता. सगळ्यात जास्त आपल्याला मीन, त्यानंतर मीडियन आणि त्यानंतर मोड असेल. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर इन्कम डिस्ट्रीब्युशन आपण बघू शकतो. फ्यू पीपल अर्न व्हेरी हाय. तर काही
पीपल जे असतात ते व्हेरी हाय इन्कम करू शकतात. त्यानंतर नेगेटिव्हलीमध्ये बघायचं झालं तर टेल इज ऑन द लेफ्ट साईड. टेल जी असते ती लेफ्ट साईडला बघायला भेटते आपल्याला. त्यानंतर मोस्ट डेटा इज ऑन राईट साईड. तर या पॉझिटिव्हलीचं अपोजिट इथे राईट साईडला असणारा आपला डेटा. त्यानंतर मीन, मीडियन आणि मोडचं रिलेशनशिप असं आहे की मोड सगळ्यात जास्त, त्यानंतर मीडियन आणि त्यानंतर मीन. तर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघायचं झालं तर एज ॲट रिटायरमेंट म्हणजे फ्यू पीपल रिटायर व्हेरी अर्ली. तर हे त्याचे 2 टाईप झाले स्क्यू डिस्ट्रीब्युशनचे. त्याच्यानंतर येतो टॉपिक आपला डिस्ट्रीब्युशनमध्ये स्क्यूनेस आणि कर्टोसिस. तर हे या टर्म काय राहतात, तर या टर्म तुम्हाला एक्झाममध्ये एक्सप्लेन करण्यासाठी विचारले जातात. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले स्क्यूनेस काय राहतं, मेजर ऑफ असिमेट्री ऑफ अ डिस्ट्रीब्युशन. म्हणजेच हाऊ मच डेटा इज टिल्टेड टू वन साईड, म्हणजे तुमचा डेटा एका साईडला कसा राहतो त्याच्याबद्दल हे आपल्याला स्क्यूनेस सांगते. त्यानंतर कर्टोसिस काय राहतं, मेजर ऑफ पिकनेस ऑर फ्लॅटनेस ऑफ डिस्ट्रीब्युशन, म्हणजे हाऊ शार्प ऑर फ्लॅट द पीक इज. तर हा पीकनेसबद्दल सांगतो किंवा फ्लॅटनेसबद्दल सांगतो कर्टोसिस. तर यामधला जो डिफरन्स आहे तो बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिले स्क्यूनेस काय राहतं, मेजर असिमेट्रिक ऑफ डिस्ट्रीब्युशन, आणि कर्टोसिस मेजर्स पिकनेस ऑफ डिस्ट्रीब्युशन. तर हा पिकनेस आणि हा असिमेट्री मेजर्स डिस्ट्रीब्युशन हे ओळखतो. तर त्यानंतर स्क्यूनेस हा कशाबद्दल आहे, तर टिल्ट आणि लर्न डिस्ट्रीब्युशनच्या बद्दल आहे. आणि कर्टोसिस काय आहे, तर शेप ऑफ पीकची शेप कशी आहे ते सांगतं. त्यानंतर नॉर्मल व्हॅल्यूज काय आहे, तर स्क्यूनेसमध्ये 0 आणि कर्टोसिसमध्ये 3. त्यानंतर पॉझिटिव्ह व्हॅल्यू काय आहे, तर पॉझिटिव्ह व्हॅल्यूमध्ये स्क्यूनेसमध्ये राईट टेल येतं आणि इकडे कर्टोसिसमध्ये लेप्टोकर्टिक येतं, म्हणजे शार्प पीक असतो एकदम. त्यानंतर नेगेटिव्ह व्हॅल्यू जर बघायचं झालं तर स्क्यूनेसमध्ये आपल्याला टेल ही लेफ्ट साईडला दिसणार. त्यानंतर कर्टोसिसमध्ये जर नेगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर फ्लॅटिकर्टिक दिसणार, म्हणजेच पीक आपल्याला फ्लॅट दिसणार. त्यानंतर इकडे जर 0 नॉर्मल बघायचं झालं तर इकडे आपल्याला सिमेट्रिक दिसणार आणि इकडे मिझोकर्टिक दिसणार, म्हणजेच नॉर्मल पीक दिसणार. जर नॉर्मल असेल तर सगळीकडे नॉर्मल दिसणार. त्यानंतर फॉर्म्युला काय आहे याचा स्क्यूनेससाठी, तर इथे दिलेला आहे की 3 इंटू मीन मायनस मीडियन डिवायडेड बाय स्टँडर्ड डेव्हिएशन. आणि याचा काय आहे, कर्टोसिसचा समेशन ऑफ एक्स मायनस मीनचा पॉवर 4 डिवायडेड बाय एन इंटू स्टँडर्ड डेव्हिएशनचा पॉवर 4. तर हा त्याचा फॉर्म्युला आहे जे तुम्ही लिहू शकता डिफरन्समध्ये. त्यानंतर स्क्यूनेस आपल्याला काय सांगतो, तर डेटा हा कसा टिल्ट झालेला आहे, आणि कर्टोसिस काय सांगतं की पीक हा कसा आहे, शार्प आहे का फ्लॅट आहे. त्यानंतर टाईप्स काय काय आहेत, तर स्क्यूनेसचे टाईप आहेत पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0. त्यानंतर कर्टोसिसचे टाईप्स कोणकोणते आहेत, तर लेप्टोकर्टिक, फ्लॅटिकर्टिक आणि मिझोकर्टिक. तर हे झाले त्याचे टाईप्स. आणि एक्झाम्पल बघायचे झाले तर स्क्यूनेसचं एक्झाम्पल येतं इन्कम डेटा. त्यानंतर कर्टोसिसचं एक्झाम्पल येतं स्टॉक मार्केट रिटर्न्स. तर असे हे स्क्यूनेस आणि कर्टोसिसचा टॉपिक होता. तर तुम्ही एक्झाममध्ये हा डिफरन्स लिहू शकता आला तर, आणि जर एक्सप्लेनेशनसाठी आले तर तुम्ही हे पॉईंट्स ऑल्सो एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर येतो बायस थेरम. तर याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात न्यूमेरिकल. तर न्यूमेरिकल क्वेश्चनसाठी मी तुम्हाला PDF देईलच. त्याच्यामध्ये इनसेमचे सगळे क्वेश्चन सॉल्व करलेले असतील, ते तुम्ही बघू शकता तिथून. तर कन्सेप्ट आपण इथे क्लिअर करून घेऊयात सगळे. तर बायस थेरम काय आहे, तर बायस थेरम इज अ मॅथमॅटिकल फॉर्म्युला दॅट कॅल्क्युलेट्स द प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट बेस्ड ऑन प्रायर नॉलेज ऑफ रिलेटेड कंडिशन्स. ज्या पण कंडिशन्स असल्या त्या कंडिशनच्या बेसिसवर तो प्रोबॅबिलिटी फाइंड करतो. म्हणजे इव्हेंट बेसच्या जे प्रायोरिटी नॉलेज असतं त्याच्या बेसिसवर हा प्रोबॅबिलिटी फाइंड करतो, आणि त्याचा हा एक फॉर्म्युला आहे, मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटी फाइंड करायचा. त्यालाच आपण बायस थेरम असं बोलत असतो. तर तो फॉर्म्युला काय आहे, तर फॉर्म्युला आहे PAB त्यानंतर PBA इंटू PA डिवायडेड बाय PB. तर असा हा फॉर्म्युला आहे. तर या टर्म काय काय आहेत त्याच्याबद्दल बघून घेऊया. तर याच्यामध्ये PA जो आहे तो असतो आपला प्रायर प्रोबॅबिलिटी. त्यानंतर PB जो असतो तो असतो मार्जिनल प्रोबॅबिलिटी. त्यानंतर PAB जो असतो तो पोस्टेरियर प्रोबॅबिलिटी, आणि जो PBA असतो तो असतो लाईकहुड. तर या टर्म्स आहेत त्याच्यातल्या फॉर्म्युल्यातल्या, ज्या तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. तुम्हाला जर बायस थेरम विचारला तर तुम्ही त्याच्यामध्ये ही डेफिनेशन, त्यानंतर फॉर्म्युला, त्याच्या की टर्म्स
म्हणजे कशाला काय बोलतात ते, आणि याच्यामध्ये पण प्रायर वगैरे जे हे आहे ते काय असतं त्याच्याबद्दल बघून घेऊयात. तर प्रायर काय राहतं, तर व्हॉट वी नो बिफोर गेटिंग न्यू इन्फॉर्मेशन. तर न्यू इन्फॉर्मेशनच्या आधी जे आपल्याला सांगतं ते प्रायर राहतं. त्यानंतर लाईकलीहूड काय राहतं, तर लाईकलीहूड जे राहतं, हाऊ लाईकली इज न्यू इन्फॉर्मेशन गिवन अवर अजम्पशन. तर आपली जी न्यू इन्फॉर्मेशन असते तीच लाईकलीहूड म्हणजे पहिलेच्या इन्फॉर्मेशनच्या लाईक असते. त्यानंतर पोस्टेरियर काय राहतं, व्हॉट वी बिलीव्ह आफ्टर गेटिंग न्यू इन्फॉर्मेशन. न्यू इन्फॉर्मेशन भेटल्यानंतर आपण काय बिलीव्ह करतो त्याच्याबद्दल आपल्याला सांगत राहतं. आणि मार्जिनल काय राहतं, तर ओव्हरऑल प्रोबॅबिलिटी ऑफ न्यू इन्फॉर्मेशन. आपण जी पण न्यू इन्फॉर्मेशन जी पण प्रोबॅबिलिटी काढत असतो त्याच्याबद्दल हे ओव्हरऑल माहिती देतं. तर अशा या टर्म्स आहेत, याच्याबद्दल तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर येतो आपला हायपोथेसिस टेस्टिंग. तर हा पॉईंट याच्यावरती पण खूप क्वेश्चन विचारले जातात. तर हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो आपला बेसिक अँड नीड ऑफ हायपोथेसिस. तर हायपोथेसिस काय राहतं आणि त्याचा नीड काय आहे. तर हायपोथेसिस काय राहतं, हायपोथेसिस इज अ स्टेटमेंट ऑर अजम्पशन अबाउट अ पॉप्युलेशन दॅट वी वॉन्ट टू टेस्ट युजिंग डेटा. डेटाचा यूज करून जे आपण टेस्टिंग करतो पॉप्युलेशनच्या बद्दल आणि त्याच्यावरून जे स्टेटमेंट काढतो किंवा अजम्पशन काढतो आपले, त्यालाच आपण हायपोथेसिस बोलत असतो. काही पण आपल्याला प्रूव्ह किंवा डिस्प्रूव्ह करायचं असेल युजिंग डेटा, त्यालाच आपण हायपोथेसिस असं बोलत असतो. तर याचे रिअल लाईफ एक्झाम्पल काय आहेत, तर रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचं झालं की जसं की स्टुडंट हू स्टडी मोर दॅन 6 hours स्कोर अबव 80. जर एखादा स्टुडंट जर रोज 6 घंटे जर अभ्यास करत असेल 80% मार्क मिळवण्यासाठी, तर हे फक्त अजम्पशन आहे. तो ॲक्च्युअली अभ्यास करतो का नाही का काय करतो त्याच्याबद्दल आपल्याला काही माहीत नाही, म्हणून आपण त्याच्याबद्दल फक्त स्टेटमेंट देऊ शकतो एक, की त्यानं जर एवढा अभ्यास केला तर एवढे मार्क त्याला भेटू शकतात. त्यानंतर बघायचं झालं तर धिस न्यू मेडिसिन रिड्युसेस फीवर फास्टर दॅन ओल्ड मेडिसिन. म्हणजेच न्यू मेडिसिन जे आपल्याकडे आहे, आपण असं बोलू शकतो की ओल्ड मेडिसिनपेक्षा न्यू मेडिसिन ही लवकर फीवरला रिड्यूस करतं. तर हे झाले फक्त स्टेटमेंट, त्यालाच आपण हायपोथेसिस बोलतो, अजम्पशन. त्यानंतर टाईप्स ऑफ हायपोथेसिस. तर हायपोथेसिसचे काही टाईप्स आहेत ते बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिला टाईप येतो नल हायपोथेसिस, त्यालाच आपण H0 बोलतो. तर हे याच्याबद्दल तुम्हाला विचारू शकता इनसेममध्ये एक्सप्लेन करण्यासाठी, तर हा पण पॉईंट लक्षात ठेवा. तर नल हायपोथेसिस काय राहतं, तर नल हायपोथेसिस स्टेट्स दॅट देअर इज अ नो इफेक्ट, नो डिफरन्स, नो रिलेशनशिप. याच्यामध्ये नो इफेक्ट राहतो, नो डिफरन्स राहतो, काही डिफरन्स नसतो आणि रिलेशनशिप पण नसतं. म्हणजेच इट इज द डिफॉल्ट अजम्पशन. म्हणजे याच्यामध्ये काही पण सांगू नाही शकत आपण, सगळं रिजेक्ट होत राहतं. म्हणजेच वी ट्राय टू रिजेक्ट द नल हायपोथेसिस. नल हायपोथेसिस म्हणजे इथे काहीच प्रूव्ह नसतं होत. ऑलवेज कंटेन इक्वल्स टू आणि हे साईन आहेत त्याचे. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर द न्यू मेडिसिन हॅज नो इफेक्ट ऑन फीवर. म्हणजे जी पण आपण न्यू मेडिसिन घेतली आहे त्याचा काहीच इफेक्ट नाही होत फीवरवर. म्हणजेच इथे काहीच आपल्याला इफेक्ट दिसत नाही, म्हणजेच नल हायपोथेसिस. त्यानंतर अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस H1 ऑर HA बोलतो आपण त्याला. तर याच्यामध्ये काय, स्टेट दॅट देअर इज अन इफेक्ट, डिफरन्स ऑर रिलेशनशिप. म्हणजे पहिला जो आपण टाईप बघितला नल हायपोथेसिस, तर त्याचाच हा अपोजिट आहे. तिथे जर नो इफेक्ट असेल तर इथे इफेक्ट दाखवणार आपल्याला, तिथे जर काहीच डिफरन्स नसेल तर इथे आपल्याला डिफरन्स दिसणार, आणि तिकडे रिलेशनशिप नसेल तर इकडे आपल्याला रिलेशनशिप दिसणार. तर हा झाला अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. याच्यामध्ये आपल्याला इट वाज व्हॉट वी वॉन्ट टू प्रूव्ह, आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते आपल्याला इथे दिसतं. याच्यामध्ये हे साईन आपण तिथे कंटेंट करतो. तर त्याच्यामध्ये आपण जर एक्झाम्पल बघायचं झालं तर द न्यू मेडिसिन डज रिड्यूस फीवर फास्टर. जी आपली न्यू मेडिसिन आहे ती फीवरला फास्टर रिड्यूस करते, हे आपण तिथे प्रूव्ह केलं. तर हे झालं अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. तर असे दोन टाईप तुम्ही हायपोथेसिसमध्ये तुम्ही एक्सप्लेन करू शकता. तर नीड काय आहे हायपोथेसिसचा त्याच्याबद्दल पण बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिले नीड आहे सायंटिफिक डिसिजन मेकिंग, हेल्प्स मेक डाटा ड्रिव्हन डिसिजन्स. तर डिसिजन घेण्यासाठी आपल्याला हायपोथेसिसचा यूज होतो. त्यानंतर व्हॅलिडेटिंग अजम्पशन, कन्फर्म्स ऑर रिजेक्ट बिझनेस अजम्पशन्स. ते जे आपले बिझनेस अजम्पशन्स असतात त्याला कन्फर्म किंवा रिजेक्ट करण्यासाठी पण आपण हायपोथेसिसचा यूज करतो. त्यानंतर क्वालिटी कंट्रोल, टेस्ट इफ प्रोड्युसेस मीट रिक्वायर्ड स्टँडर्ड. रिक्वायर्ड स्टँडर्ड जर मीट करत असतील तर त्याच्याबद्दल स्टेट करण्यासाठी पण आपण
क्वालिटी कंट्रोलमध्ये हायपोथेसिसचा यूज करतो. त्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी पण आपण सायंटिफिक रिसर्चसाठी पण आपण त्याचा यूज करतो. त्यानंतर रिस्क मॅनेजमेंट याच्यामध्ये पण आपल्याला बिझनेस अवॉइड कॉस्टली मिस्टेक्स नाही होऊ म्हणून पण आपण हायपोथेसिसचा यूज करत असतो. तर हे झालं त्याचा नीड. त्यानंतर हायपोथेसिस टेस्टिंग अँड इज स्टेप्स काय आहेत त्याच्या. तर हायपोथेसिस जे असतं टेस्टिंग काय असतं, हायपोथेसिस बघितला आपण, पण हायपोथेसिस टेस्टिंग इज अ स्टॅटिस्टिकल मेथड टू डिसाइड वेदर टू ॲक्सेप्ट ऑर रिजेक्ट अ हायपोथेसिस बेस्ड ऑन अ सॅम्पल डेटा. जो पण आपला सॅम्पल डेटा असतो त्याच्यावरून आपण जे पण स्टेटमेंट काढत असतो, तर ते स्टेटमेंट काढण्याच्या आणि ॲक्सेप्ट आणि रिजेक्ट करण्यासाठी जे आपण डिसिजन घेतो त्यालाच जी टेस्टिंग करतो आपण त्यालाच हायपोथेसिस टेस्टिंग असं बोलत असतो. तर त्या टेस्टिंगच्या काही स्टेप्स आहेत. हायपोथेसिस आपण जे पण करत असतो त्याच्या काही टेस्टिंगच्या स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स आपण इथे बघूयात. तर हे पण तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी विचारतात 5 मार्कासाठी इन सेममध्ये. तर हे पण तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहू शकता आणि स्टेप्सचे मार्क राहतात. तर स्टेप नंबर 1 काय आहे, स्टेट द हायपोथेसिस. तर तुमचा हायपोथेसिस कोणता आहे तो तुम्हाला इथे डिफाईन करायचा आहे. तो नल आहे किंवा अल्टरनेटिव्ह आहे तो तुम्हाला इथे डिफाईन करायचा आहे पहिल्या स्टेपमध्ये. दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला सेट सिग्निफिकन्स लेवल, तर त्याला आपण अल्फाने डिनोट करतो. तर सिग्निफिकन्स लेवल तुम्हाला इथे सांगायची आहे. तर इथे काही कॉमन व्हॅल्यूज आहेत त्याच्या 0.05 0.01 या काही कॉमन व्हॅल्यूज आहेत. त्यानंतर स्टेप नंबर 3 काय आहे, तर चूज द राईट टेस्ट. इथे तुम्हाला कोणती तुमच्या हायपोथेसिसला रिलेटेड असेल ती ॲप्रोप्रिएट स्टॅटिस्टिकल टेस्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. आणि ते कशाबद्दल करायचे आहे, तर डेटा टाईप आणि प्रॉब्लेमच्या रिलेटेड करायची आहे. तर इथे काही कॉमन टेस्ट आहेत जसे की टी टेस्ट, त्यानंतर 2 सॅम्पल टी टेस्ट, त्यानंतर ची स्क्वेअर टेस्ट, पिअर्सन कोरिलेशन या काही टेस्ट आहेत. तर याच्यामधून तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर स्टेप नंबर 4मध्ये येतो आपला कलेक्ट आणि ॲनलाइज डेटा. तर इथे तुम्हाला सॅम्पल डेटा जो आहे तो कलेक्ट करायचा आहे. त्यानंतर टेस्ट करायचा आहे, कॅल्क्युलेट टेस्ट स्टॅटिस्टिक. इथे टी व्हॅल्यू, झेड व्हॅल्यू, ची स्क्वेअर व्हॅल्यू तुम्हाला टेस्ट करायचे आहे. त्यानंतर 5वी स्टेप येते कॅल्क्युलेट पी व्हॅल्यू. तर इथे तुम्हाला पी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे टेबल्सवरून आणि सॉफ्टवेअरवरून. त्यानंतरची स्टेप येते 6वी मेक डिसिजन. इथे तुम्हाला पी व्हॅल्यू काढल्यानंतर इथे तुम्हाला कम्पेअर करायची आहे सिग्निफिकन्स लेवलसोबत आणि त्याला तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. जर पी व्हॅल्यू ही छोटी असेल आपल्या सिग्निफिकन्स लेवलपेक्षा तर इथे आपल्याला रिजेक्ट एच होणार. आणि त्याच्यानंतर जर पी व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन असेल तर इथे फेल टू रिजेक्ट एच 0. तर या कंडिशन्स आहेत. इथे तुम्हाला डिसिजन घेणार. आणि लास्टची जी स्टेप येते आपल्या हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये ती आहे ड्रॉ कॅल्क्युलेशन. तर इथे तुम्हाला सिम्पल लँग्वेजमध्ये कॅल्क्युलेशन स्टेप दाखवायची आहे. तर ड्रॉ कॅल्क्युलेशन. तर हे झालेच ड्रॉ कन्क्लुजन. तर कन्क्लुजन इथे तुम्हाला दाखवायचं आहे हायपोथेसिस टेस्टिंगचं. तर या झाल्या स्टेप्स तुम्हाला त्या एक्सप्लेन करण्यासाठी विचारल्या जातात. त्यानंतर येतं डिग्री ऑफ फ्रीडम. तर डिग्री ऑफ फ्रीडम करा. तर डिग्री ऑफ फ्रीडम इज द नंबर ऑफ इंडिपेंडेंट व्हॅल्यूज दॅट आर फ्री टू व्हॅरी वेन कॅल्क्युलेटिंग अ स्टॅटिस्टिकल मेजर. तर इथे आपल्याला काही व्हॅल्यूज आहेत. द नंबर ऑफ व्हॅल्यूज इन कॅल्क्युलेशन दॅट कॅन चेंज फ्रीली विदाउट व्हायोलेटिंग एनी कॉन्स्टंट. तर इथे डिग्री ऑफ फ्रीडमचा एक फॉर्म्युला आहे df = n-1. म्हणजे जितक्या आपण व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या असतील त्याच्यामधून जर तुम्ही 1 मायनस केली तर ती झाली तुमची डिग्री ऑफ फ्रीडम. इथे एक्झाम्पल ॲनॉलॉजी बघायची झाली तर इथे काही एक एक्झाम्पल दिलेलं आहे मी. इमॅजिन यू हॅव अ 5 सीट इन अ कार अँड 5 पीपल टू सीट. तुमच्याकडे एक कार आहे त्याच्यामध्ये 5 सीट आहेत बसण्यासाठी आणि 5 पीपल आहेत. तर सगळ्यात पहिला पर्सन जो आहे त्याच्याकडे किती फ्री जागा असणार, तर 5 सीट. त्याच्यानंतर दुसरा जो पर्सन आहे त्याच्याकडे 4 सीट असणार कारण पहिल्याने 1 सीट घेतलं म्हणून त्याच्याकडे 4 सीट असणार. त्याच्यानंतर तिसरा पर्सन जो आहे त्याच्याकडे 3 सीट असणार कारण पहिले 2 जण बसले म्हणून ह्याच्याकडे 3 सीट. चौथा पर्सन जो असणार त्याच्याकडे 2 सीट आणि तसंच 5वा पर्सन बघितला तर त्याच्याकडे 1च सीट असेल म्हणून त्याच्याकडे जास्त ऑप्शन नाही आहेत. तर इथे जास्त नॉट फ्री आहे म्हणून याची डिग्री काय झाली तर 5 - 1 = 4.
तर तुम्ही 1 मायनस करणार लागत जितके आपण व्हॅल्यूज असेल. तर यालाच बोलतात डिग्री ऑफ फ्रीडम. त्यानंतरचा टॉपिक बघायचा झाला तर पॉप्युलेशन वर्सेस सॅम्पल. तर पॉप्युलेशन काय असतं आणि सॅम्पल काय असतं. तर पॉप्युलेशन काय असतं सगळ्यात पहिले बघूयात. द कम्प्लीट सेट ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल्स ऑर ऑब्झर्वेशन्स दॅट वी वॉन्ट टू स्टडी. आपण ज्याच्याबद्दल पण स्टडी करत आहोत त्या सगळ्या ऑब्झर्वेशन आणि ऑल इंडिव्हिज्युअल्स जे असतात त्याला आपण पॉप्युलेशन बोलत असतो. आणि त्या पॉप्युलेशनमधून एक पॉईंट जर आपण घेतला किंवा एक सबसेट जर घेतला तर त्यालाच आपण सॅम्पल बोलत असतो. अ स्मॉल सबसेट टेकन फ्रॉम द पॉप्युलेशन. तर हे झालं त्याचं रिलेशनशिप. याचे सिम्पल एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण बघतो की SPPU युनिव्हर्सिटी आहे. तर याच्यामधले जे ऑल स्टुडंट आहे ती झाली पॉप्युलेशन, जितके पण स्टुडंट्स आहेत. आणि त्याच्यामधून जर मी काही स्टुडंट सिलेक्ट केले, 500 स्टुडंट सिलेक्ट केले, त्याला आपण सॅम्पल बोलू शकतो. एखाद्या सर्वेसाठी सिलेक्ट केले तर ते झालं एक सॅम्पल. तर असं हे रिलेशनशिप आहे पॉप्युलेशन आणि सॅम्पलमधलं. तर याच्यामध्ये काही डिफरन्स आहे ते डिफरन्स बघून घेऊयात. तर तुम्हाला डिफरन्स विचारू शकतात. तर पॉप्युलेशनमध्ये डेफिनेशन काय आहे तर कंप्लीट सेट ऑफ ऑल ऑब्झर्वेशन आणि सॅम्पलला बघायचं झालं तर स्मॉल सबसेट ऑफ पॉप्युलेशन. त्यानंतर साईज बघायची झाली तर पॉप्युलेशनची व्हेरी हाय राहते आणि सॅम्पलची स्मॉल राहते. त्यानंतर डेटा कलेक्शन बघायचं झालं तर इथे डिफिकल्ट आणि एक्सपेन्सिव्ह राहतं. सॅम्पलमध्ये ते इझी आणि चीप राहतं. त्यानंतर टाईम रिक्वायर्ड बघायचं झालं तर पॉप्युलेशनमध्ये व्हेरी लॉंग आणि इकडे लेस राहतो. ॲक्युरेसी इथे 100% राहते पॉप्युलेशनमध्ये आणि इकडे ॲप्रॉक्सिमेट राहते. त्यानंतर फिजिबिलिटी बघायची झाली तर नॉट ऑलवेज फिजिबल आणि इकडे ऑलवेज फिजिबल. त्यानंतर एक्झाम्पल बघायचं झालं तर पॉप्युलेशनमध्ये ऑल पेशंट इन इंडिया. इकडे बघायचं झालं तर त्याचा एक सबसेट म्हणजेच 1000 पेशंट आपण बोलू शकतो. आणि यूज कशामध्ये होते पॉप्युलेशन सेन्ससमध्ये आणि सॅम्पल जे राहतं ते सर्वेज, रिसर्च आणि टेस्टिंगसाठी यूज होतं. तर हे झालं त्याचा डिफरन्स पॉप्युलेशन आणि सॅम्पलचा. तर हा कन्सेप्ट विचारला तर तुम्ही हे पॉईंट एक्सप्लेन करू शकता आणि डिफरन्स विचारला तर हा डिफरन्स तुम्ही लिहू शकता. त्यानंतर येतो टॉपिक आपला 1 टेल आणि 2 टेल टेस्टचा. तर 1 टेल टेस्ट का राहतं हे आपण सगळ्यात पहिले बघून घेऊया. अ टेस्ट वेअर द रिजेक्शन रिजन इज ऑन ओनली वन साईड ऑफ द डिस्ट्रीब्युशन. जे पण आपलं डिस्ट्रीब्युशन राहतं त्याच्या वन साईडला जे रिजेक्शन रिजन राहतं त्यालाच आपण 1 टेल टेस्ट असं बोलत असतो. तर याचे पण 2 टाईप आहेत. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की ओनली वन साईड म्हणजे ती वन साईड कोणती असेल ती नाही माहीत आपल्याला. एक तर ती राईट असू शकते किंवा लेफ्ट असू शकते. तर ते राईट टेल असू शकते किंवा लेफ्ट टेल टेस्ट असू शकते. तर हे झाले 2 टाईप्स त्याचे. तर 1 टेल टेस्टचे हे 2 टाईप आहेत. त्याला आपण राईट टेल टेस्ट आणि लेफ्ट टेल टेस्ट असं बोलतो. तर राईटला आपण अप्पर टेल पण बोलतो आणि लेफ्टला आपण लोअर टेल पण बोलतो. तर सगळ्यात पहिले राईटमध्ये येणार आपल्याकडं रिजेक्शन जे रिजन राहतं ते राईट साईडला राहतं. तर इकडे आपण बघू शकतो की हा झाला HO ॲक्सेप्टचा पॉईंट आपला आणि रिजेक्शनचा इकडे चालला आहे. त्यानंतर लेफ्ट टेलमध्ये बघू शकतो आपण राईटच्या अपोजिट होतं इथे. तर हा रिजेक्ट H0 इकडे जातो. तर हे झाले 2 पॉईंट 1 टेल टेस्टची. तर हे तुम्ही डायग्रामसहित तिथे एक्सप्लेन करू शकता पेपरमध्ये जर विचारला कन्सेप्ट तर. आणि 2 टेल टेस्ट याच्या नावामध्येच आपल्याला दिसतं की दोन्ही साईडला आपल्याला रिजेक्ट होणार. तर अ टेस्ट वेअर द रिजेक्शन रिजन इज बोथ साईड ऑफ द डिस्ट्रीब्युशन. तर डिस्ट्रीब्युशनच्या दोन्ही साईडला रिजेक्शन भेटणार त्यालाच आपण 2 टेल टेस्ट बोलतो. रिजेक्शन रिजन इज ऑन बोथ लेफ्ट अँड राईट साईड. तर इथे तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता की या साईडला पण रिजेक्ट होणार आणि या साईडला पण रिजेक्ट होणार आणि मधला जो स्पेस आहे त्याच्यामध्ये ॲक्सेप्ट H0. तर हे झाले 1 टेल आणि 2 टेल टेस्ट. त्यानंतरचा पॉईंट येणार आपल्याकडे सॅम्पल हायपोथेसिस टेस्टिंग. तर हायपोथेसिस टेस्टिंग बघितली आपण, पण इथे आपल्याला सॅम्पलची हायपोथेसिस टेस्टिंग बघायची आहे. तर सॅम्पल हायपोथेसिस टेस्टिंग इज द प्रोसेस ऑफ टेस्टिंग अ हायपोथेसिस अबाउट अ पॉप्युलेशन युजिंग सॅम्पल डेटा. तर इथे आपल्याला हायपोथेसिस टेस्टिंग होणार, पण कशाची? सॅम्पल डेटाची. तर सॅम्पल डेटाची होणार म्हणजे सॅम्पल हायपोथेसिस टेस्टिंग आपण त्याला बोलतो. तर याची पण काही स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते. तर सॅम्पलची पण ती जी प्रोसेस आहे ती पण विचारू शकता तुम्हाला, म्हणून ते पण आपण एकदा बघून घेऊया त्याच्या स्टेप्स काय काय आहे. तर सगळ्यात पहिली स्टेप येते आपल्याकडे हायपोथेसिस
करण्याची. तर इथे आपल्याला डिफाईन करायचं आहे ते नल हायपोथेसिस आहे की अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे, H0 आहे की H1 आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप येते सिग्निफिकन्स लेवल. तर सिग्निफिकन्स लेवलमध्ये मोस्ट कॉमन 0.05 आपण वापरतो. तर इथे तुम्हाला सिग्निफिकन्स लेवल सेट करायचं आहे स्टेप 2 मध्ये. स्टेप 3 मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट टेस्ट स्टॅटिस्टिक. तर इथे तुम्हाला टी टेस्टचा फॉर्म्युला दिलेला आहे. इथे तुम्हाला जे पण टेस्ट आहेत त्या कॅल्क्युलेट करायच्या आहेत. तर इथे हा फॉर्म्युला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या टर्म आहेत एक्स बार म्हणजे सॅम्पल मीन, त्यानंतर म्यू राहणार आपला पॉप्युलेशन मीन, त्यानंतर यस राहणार सॅम्पल स्टँडर्ड डेव्हिएशन आणि एन जो राहणार तो सॅम्पलची साईज. तर हा झाला टी टेस्ट फॉर्म्युला. त्यानंतर स्टेप नंबर 4 वर येणार आपण फाइंड डिग्री ऑफ फ्रीडम. डिग्री ऑफ फ्रीडम का राहतं n-1 जे आपण आधी बघितलं आहे. त्यानंतर स्टेप नंबर 5 मध्ये आपण फाइंड करणार क्रिटिकल व्हॅल्यू और पी व्हॅल्यू. तर पी व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला, त्याच्यामध्ये आपण टी टेबलचा यूज करणार विथ DF डिग्री ऑफ फ्रीडम अँड फाइंड क्रिटिकल व्हॅल्यू. तर याच्यामध्ये आपण पी व्हॅल्यू काढणार. त्यानंतर स्टेप नंबर 6 मध्ये आपण डिसिजन घेणार. तर पहिलेच्या स्टेप्स आहेत थोडासा डिफरन्स आहे तो तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर इथे जर पी व्हॅल्यू ही छोटी असणार तर आपला रिजेक्ट H0 होणार. त्यानंतर पी व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन असेल तर फेल टू रिजेक्ट H0 होणार. तर ही झाली स्टेप नंबर 6. त्यानंतर कंक्लुजन लास्टची स्टेप. इथे आपण रिझल्ट सांगणार इन सिम्पल लँग्वेजमध्ये. तर हे झालं पुरी प्रोसेस सॅम्पल हायपोथेसिस टेस्टिंगची. त्यानंतरचा पॉईंट येतो कोरिलेशन. याच्यामध्ये पियर्सन कोरिलेशन हे विचारलं जातं एक्सप्लेन करण्यासाठी. तर सगळ्यात पहिले कोरिलेशन काय राहतं हे बघून घेऊया. द स्टॅटिस्टिकल मेजर दॅट डिस्क्राईब द रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स. जे पण स्टॅटिस्टिक राहतं ते दोन व्हेरिएबलबद्दलचं रिलेशनशिप आपल्याला त्यालाच कोरिलेशन आपण बोलत असतो. तर पियर्सन कोरिलेशन म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. तर इज द मोस्ट कॉमन मेथड टू मेजर द लिनियर रिलेशनशिप बिटवीन टू न्यूमेरिकल व्हेरिएबल. आता कोरिलेशन म्हणजे दोन व्हेरिएबल, पण पियर्सनमध्ये दोन न्यूमेरिकल व्हेरिएबलबद्दलचं लिनियर रिलेशनशिप आपल्याला बघायला मिळतं इथे. तर मेजर करायचं असतं त्यालाच आपण पियर्सन कोरिलेशन असं बोलत असतो. तर त्याचा कोइफिशियंट त्याला आपण R बोलतो आणि याची जी Rची रेंज असते ती -1 to +1 मध्ये आपण दाखवत असतो. त्यानंतर यालाच R व्हॅल्यू पण आपण बोलतो. तर हे झालं पियर्सन कोरिलेशन. तुम्हाला हे एक्सप्लेन करायचं आहे पेपरमध्ये आल्यानंतर. याचे काही टाईप्स आहेत कोरिलेशनचे ते पण बघून घेऊयात. पहिला आहे पॉझिटिव्ह कोरिलेशन, दुसरा आहे नेगेटिव्ह कोरिलेशन आणि तिसरा आहे नो कोरिलेशन. तर पहिल्यामध्ये पॉझिटिव्हमध्ये बोथ व्हेरिएबल्स इन्क्रीज टुगेदर. जे पण दोन्ही व्हेरिएबल असतात ते इन्क्रीज होणार दोन्ही पण. जसं की स्टडी हवर्स इन्क्रीज, मार्क्स इन्क्रीज. जर तुम्ही स्टडी करायचे हवर जे आहे तुमचा जो टाईम आहे स्टडी करायचा तो जर इन्क्रीज केला तर दुसरा व्हेरिएबल जो असेल मार्क्सचा तो पण इन्क्रीज होणार. जर तुम्ही स्टडीज नाही केला तर मार्क्स पण नाही होणार, तो निगेटिव्ह कोरिलेशनमध्ये येणार. जसं की वन व्हेरिएबल इन्क्रीजेस अदर डिक्रीजेस. तुम्ही जर अबसेंट राहिले तर मार्क्स पण तुमचे डिक्रीज होणार. R व्हॅल्यू इज नेगेटिव्ह. त्यानंतर नो कोरिलेशन. याच्यामध्ये काहीच रिलेशनशिप नसतं म्हणजेच त्याला आपण नो कोरिलेशन बोलतो. तर हे झाले 3 टाईप कोरिलेशनचे. तुम्हाला एक्सप्लेन करू शकता तुम्ही इन्सेममध्ये आल्यानंतर. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो आपला स्टॅटिस्टिकल टेस्ट. कोणकोणत्या आहेत त्या बघून घेऊया. तर सगळ्यात पहिले येते ची स्क्वेअर टेस्ट ऑफ इंडिपेंडन्स. तर हे पण तुम्हाला इन्सेममध्ये विचारू शकतात. तर काय राहतं ची स्क्वेअर टेस्ट ऑफ इंडिपेंडन्स काय आहे. तर ची स्क्वेअर टेस्ट ऑफ इंडिपेंडन्स इज यूज टू डिटरमाइन इफ देर इज अ सिग्निफिकंट रिलेशनशिप बिटवीन टू कॅटेगरिकल व्हेरिएबल्स. तर याच्यामध्ये आपल्याला ची स्क्वेअरमध्ये काय सांगतं की जे दोन कॅटेगरिकल व्हेरिएबल्स आहेत त्याच्याबद्दल जे सिग्निफिकंट रिलेशनशिप आहे त्याच्याबद्दल हे आपल्याला सांगत असतं. चेकिंग इफ टू कॅटेगरीज आर रिलेटेड ऑर इंडिपेंडंट ऑफ इच अदर याच्याबद्दल ते सांगतं. तर याचे जर रिअल लाईफ एक्झाम्पल बघायचे झाले तर दोन जे कॅटेगरिकल व्हेरिएबल्स असतात त्याच्याबद्दलचं रिलेशनशिप हे सांगतं. जसं की कॅटेगरिकल व्हेरिएबल्स म्हणजे काय इथे तुम्हाला सांगू शकतं की रिलेशनशिप बिटवीन जेंडर अँड प्रेफरन्स ऑफ सब्जेक्ट.
त्यानंतर दुसरं रिलेशनशिप बघायचं झालं तर स्मोकिंग आणि लंग कॅन्सरचं. त्यानंतर तिसरं बघायचं झालं तर एज्युकेशन लेवल अँड जॉब टाईप. तर असे 2 कॅटेगरी जे असतात त्याच्याबद्दलचं रिलेशनशिप हे आपल्याला ची स्क्वेअर टेस्ट ऑफ इंडिपेंडन्स सांगत असतं. तर व्हेन टू यूज ची स्क्वेअर टेस्ट ऑफ इंडिपेंडन्स हे कधी यूज केली पाहिजेत आपण, जेव्हा डेटा हा कॅटेगरिकल असेल, नॉट न्यूमेरिकल. त्यानंतर वी हॅव कंटिंजन्सी टेबल, रोज आणि कॉलममध्ये टेबल असेल तेव्हा. आणि वी वॉन्ट टू चेक इफ 2 व्हेरिएबल्स आर रिलेटेड ऑर इंडिपेंडंट. ते व्हेरिएबल रिलेटेड आहे का इंडिपेंडंट आहे ते पण आपल्याला चेक करायचं आहे. तर हे झाले कधी यूज करायचं आहे त्याच्याबद्दल. तर याचा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला इथे दिलेला आहे. त्याच्याबद्दल तुम्ही जी पहिली टर्म आहे आपल्याला ती आहे आपली ची स्क्वेअर व्हॅल्यू. त्यानंतर ओ जो आहे तो ओ ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी आहे, ॲक्च्युअल डेटा काय आपला त्याच्याबद्दल सांगतं. त्यानंतर ई जो आहे ती आहे आपली एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेटेड. त्यानंतर समेशन, पूर्ण समेशन सेलचं. तर हे झालं ची स्क्वेअर टेस्ट ऑफ इंडिपेंडन्स, हे तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर येतं ची स्क्वेअर गुडनेस ऑफ फिट टेस्ट. तर हे काय राहतं आता, तर गुडनेस ऑफ फिट टेस्ट काय राहतं, ची स्क्वेअर गुडनेस ऑफ फिट टेस्ट इज यूज टू चेक इफ द ऑब्झर्व डेटा फिट्स अँड एक्सपेक्टेड डिस्ट्रीब्युशन. तर आपण जे एक्सपेक्टेड डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्येच आपला ऑब्झर्व केलेला डेटा जर फिट होत असेल त्यालाच आपण गुडनेस ऑफ फिट टेस्ट असं बोलतो. तर हा कधी यूज केला पाहिजे, तर याच्या 3 कंडिशन आहेत. चेक इफ डेटा फॉलोज युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन, जर डेटा युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन फॉलो करत असेल तर याचा यूज करायचा. चेक इफ डेटा फॉलोज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असेल तर याचा फॉलो करायचा. आणि त्याच्यानंतर इफ ऑब्झर्व प्रपोर्शन्स मॅच एक्सपेक्टेड प्रपोर्शन, जे पण आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यूज असेल त्याच्यासोबत ऑब्झर्व व्हॅल्यूज ज्या आहेत त्या मॅच करायच्या, तेव्हा याला यूज करायचा. तर याचा पण हा एक फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्व फ्रिक्वेन्सी आणि ई एक्सपेक्टेड फ्रिक्वेन्सी असते. तर हे तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर येतो आपला कंटिंजन्सी टेबल. तर हे काय राहतं आता, कंटिंजन्सी टेबल इज अ टेबल दॅट शोज द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ 2 कॅटेगरिकल व्हेरिएबल सायमल्टेनियसली. जे पण 2 कॅटेगरीचे व्हेरिएबल असेल आपल्याकडे त्याच्यामधलं जे टेबलचं रिलेशन असतं किंवा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असतं त्याच्याबद्दल आपल्याला शो करतं हा कंटिंजन्सी टेबल. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण जर सर्वे करत असलो 100 स्टुडंटचा, कशाबद्दल, त्याच्या जेंडर आणि कशावरून, त्याचा जेंडर आणि सब्जेक्ट प्रेफरन्सवरून जर आपल्याला हा सर्वे जर करायचा असेल तर 2 कॅटेगरी कोणत्या झाल्या इथे आपल्याला, एक जेंडर आणि एक सब्जेक्ट प्रेफरन्स. तर आपण जेंडरला कसं कॉलममध्ये मांडू शकतो की मेल आणि फिमेल. त्यानंतर सब्जेक्टचं प्रेफरन्स म्हणजेच काय की इकडे सायन्स, आर्ट आणि कॉमर्स याच्याबद्दल. तर हे झालं 2 कॅटेगरी, त्याला आपण टेबल फॉर्मॅटमध्ये आपण इथे शो करत असतो, त्यालाच आपण कंटिंजन्सी टेबल बोलतो. तर इथे दिस इज अ 2x3 कंटिंजन्सी टेबल, म्हणजेच 2 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत. तर यालाच आपण कंटिंजन्सी टेबल बोलत असतो. तर हे झाले सगळे टॉपिक आपण कव्हर केले युनिट नंबर 2चे. तर पूर्ण युनिट आपण इथे बघितलं आहे 1 शॉटमध्ये. याच्यामध्ये जे न्यूमेरिकलचे क्वेश्चन्स येतात ते मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करेल लवकरच. तर आपला ग्रुप जॉईन करून घ्या, टेलिग्रामचा ग्रुप असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक असेल ती जॉईन करून घ्या. तुमच्या मित्रांचा अभ्यास झाला नसेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, तुमच्या क्लासमेटसोबत, तुमच्या अनऑफिशियलला. तर आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दुसऱ्या विषयाचे पण तुम्हाला पाहिजेत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.